मी आता शिरंब्याला आलो आहे, माझ्या मूळ गावी. गाव शिरंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आई वडिलांची खूप वर्षापासूनची इच्छा होती ती आई हयात असताना पूर्ण झाली. वडिलांचं स्वप्न अजून राहिलेलं ते माझ्या आईने पूर्ण केलं. घर बांधून आमच्या चारही भावांचं सहकार्य घेऊन आणि आईचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा त्या माझ्या त्या नवीन घरामध्ये आहे. आईने पुढाकार घेऊन, कष्ट करून, मेहनत घेऊन स्वतः तिथे थांबून घराचं, त्याच घराचा छोटासा एक छान व्हिडिओ मी काढत आहे. आपण पाहत आहात की आजूबाजूला चारही साईडून हिरवीगार शेती आहेत, ऊसाची, तरकारी वगैरेची, पुन्हा खूप सारी झाडं आहेत. गावाच्या परिसरामध्ये बाजूला आंब्याची झाडं वगैरे दिसते, लिंबाची झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे आहेत. समोर दूर असं लांब डोंगर रांग दिसते. सकाळी उठल्या पहाटे सूर्याची किरणे सरळ थेट माझ्या घराच्या खिडकीमध्ये येतात आणि सूर्यनारायणाचं दर्शन आम्हाला घरातून दिसतं. असं एक विलोभनीय सुंदर असं दृश्य सकाळच्या वेळी पहाटे आम्हाला बघायला मिळतं. मी आता सध्या गच्चीवरती आलेलो आहे आणि हा वरती आपला सूर्यनारायण, सूर्यदेव हा दर्शन देतो आपल्याला. ओम समसूर्याय नमः, ओम समसूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम गुरुभ्यो नमः, ओम गुरुमंडलाय नमः. मी आता गच्चीवरती आहे, टेरेसवरती आहे. खूप छान सारा टेरेसचा परिसर आहे. माझ्या दोन्ही मुलींना वरती या घराच्या गच्चीवरती, टेरेसवरती आल्यावरती खूप खूप मजा आणि आनंद वाटतो. मी आता खाली जाऊन तुम्हाला आपलं घर दाखवतो. घरातला आतला सर्व परिसर भाग, खोल्या वगैरे खूप छान आहे आणि शांत वातावरण आहे इथलं. त्या गावाच्या आजूबाजूचं, शेजार पाजारचं खूप शांत वातावरण. इथे आल्यावरती एक वेगळाच उत्साह आणि मनशांती मिळते. बाजूला आहे, घराच्या बाजूलाच आवारामध्ये चिकूची झाडं वगैरे आहेत. मी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी पेरूचं झाडं फांदी लावलेली. ते पेरूचं झाड आता चांगलंच उगवून आलेलं आहे. मी बघताय घराच्या बाहेरच नळाच्या बाजूला पेरूचं झाड लावलेलं आहे. हा दारातला परिसर सगळा. आणि हे तोरण माझ्या आईने बनवलेलं आहे. माझ्या आईने खूप साऱ्या कला अवगत केलेल्या, त्यातलीच ही एक कला. प्रत्येकाच्या घरात, कित्येक लोकांच्या घरात, नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या घरात, शेजारपाजारी, गाववाले, वरळीला मुंबईमधल्या वरळीच्या बिल्डिंगमध्ये, वरळीतल्या काही लोकांच्या घरी तिने तोरणं बनवून दिलेत सोखुशीने. माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचा फोटो, दादांचा फोटो. आणि हे आमचे गुरु बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा. आणि हा आईबरोबरचा माझा शेवटचा फोटो. बदलापूरला आमच्या
आजोळ्याचा मित्र, माझा आजोळ्याचा मित्र, आईच्या माहेरचा मुलगा, त्याच्या घरी आम्ही थांबलेलो. तेव्हा त्याच्या घरी आम्ही हा फोटो काढलेला. दोघांच्या मध्ये आमचे आदर्श स्थान भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला स्पष्ट दिसतात. हा घराचा हॉल आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान आहे. माझ्या मित्रांनाही सांगतो, कधी तुम्हाला इकडे कोरेगावला तुम्ही आलात, साताऱ्याला आलात, तरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. हा किचन आहे, पाण्याची मोटर खाली लावलेली आहे. एक मिनिट, लाईट चालू करतो मी. हा किचन परिसर आहे सगळा. आणि हा बाहेरचा हॉल. सोफा माझ्या मोठ्या भावाने मुंबईवरून पाठवून दिलेला. हा आतमध्ये बेडरूम बघूया आपण. हा बेडरूम परिसर आहे. बेडरूमची रूम ही पंखा वगैरे आहे दोन्ही रूममध्ये, हॉलमध्ये पण आणि बेडरूममध्ये सुद्धा. आणि आपले बेसिन, बाहेरील बेसिन. आणि इथे हे आहे बाथरूम. पाण्याचा गिझर लावलेला आहे. छानपैकी गरम पाणी वगैरे आपल्याला सकाळच्या आंघोळीला मिळतं. तसेच शॉवर आहे. माझ्या मुलीला, लहान मुलीला तर खूप आवडतं शॉवरखाली आंघोळ करायला. ती खास शॉवरखाली आंघोळ करण्यासाठीच हट्टहास करते इथे गावच्या घरी येण्याचा. इथे जे आहे, इथे बाथरूम आहे. छान एकदम बाथरूम वगैरे व्यवस्थित एकदम सगळं. बाथरूम आहे व्यवस्थित आहे सगळं. अशा प्रकारचं हे माझं घर. शिरंबे, मुक्काम पोस्ट शिरंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. श्रीमती शालिनी संपत माने यांचं हे घर. आमच्या चारही भावंडांचं, कुटुंबाचं, आमच्या सर्वांच्या एक आधारस्थान आणि आधारस्थळ. माझा हा छोटेखानी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवर्जून मला सांगा. हा पहिलाच प्रयत्न आहे माझा हा व्हिडिओ बनवण्याचा. हा टॉमी आमच्या घराची राखण करतो. बघा आला, बघा जवळ आला टॉमी. हे काय रे, काय वडापाव खाल्ला त्याने. चला ठीक आहे. हा समोरचा सगळा परिसर पटांगण आहे. समोर घराच्या समोरच स्टेज आहे. हा पुढे ते समाज मंदिराचं काम चाललेलं आहे. पुढे गावकऱ्यांच्या, सर्व धम्म बांधवांच्या वर्गणीमधून, सर्वांच्या रहिवाशांच्या काम चाललेलं आहे. चला, जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.